कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठ अपत्याचं आपण औक्षण का करतो? म्हणजे आपल्या जी काही मोठी संतान आहे, मुलगा असो मुलगी असो, त्याचं औक्षण का करायचं, कशासाठी करायचं, कसं करायचं? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठ अपत्याचं औक्षण किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ का केले जातात, कशासाठी केले जातात। कारण वर्षातून आपण एकदाच करतो आणि सर्वांनी करायचं आहे, तर त्याचीच माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोण जागरण करी, कोण जागरण करतं, कोण सेवा करतं, आणि ही एकच अशी संधी असते की आपल्याला माहिती आहे की महालक्ष्मीची जी काही मोठी बहीण असते अलक्ष्मी, ती घरामध्ये किटकिट निर्माण करते, घरामध्ये भांडण निर्माण करते, त्याच्यामुळे घरामध्ये आपल्या अशांतता ती पसरवत असते। पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जर जागरण केलं, माता लक्ष्मीच्या सेवा केल्या, तर तिची सुद्धा कृपा आपल्यावर होत असते, ती सुद्धा भरभरून अशी आशीर्वाद देत असते। त्याच्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यांनी न चुकता जागरण करा, सेवा करा। तुम्हाला जे काही करता येईल ते करा, सेवा नाही करता आल्यात कमी कमी जागरण तरी करा। कोण जागृती म्हणजे त्या पौर्णिमेचा अर्थ होतो की कोण जागरण करतं। तर त्याच्यामुळे आणि अलक्ष्मी कोणाला अशी इतक्या सहसा प्रसन्न होत नाही, जे जागरण करतं त्याच्यावरच ती प्रसन्न होते। त्याच्यामुळे तुम्हाला जर अलक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद हवा असेल तर उद्या संध्याकाळी 12-12:30 वाजेपर्यंत जागरण करा, माता लक्ष्मीच्या सेवा करा। कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी सांगितली आहे मी, ती तशी पूजा मांडा। खूप सोपी पूजा आहे, साधी सिंपल, इझिली आपण मांडून त्याची सेवा करू शकतो। त्याच्यानंतर दुधाचा प्रसाद त्याला दाखवा, पूर्ण करा, जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न करा, कारण अलक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळून घ्यायचा आहे। तर त्याच्यानंतर आपण कोजागिरी पौर्णिमा, आता पौर्णिमा झालं, अमावस्या झालं, बघा घरामध्ये एखादा खूप व्यक्ती असा चिडचिड करत असेल, त्याचं मन अशांत असेल, म्हणजे कुठेच त्याचं मन लागत नाही, घरी आल्यावर घरी मन लागत नाही, ऑफिसमध्ये गेल्यावर लागत नाही, बाहेर मित्रांमध्ये गेल्यावर त्याचं मन म्हणजे कुठेच लागत नाही, स्थिर मन राहत नाही, त्याचं मनामध्ये अनेक विचार येतात। याचा अर्थ असा आहे की एक तर बाहेरची काहीतरी नजर दोष किंवा बाहेरची काहीतरी वाईट बाधा असं काहीतरी लागलेलं असतं, किंवा त्याच्या कामाचं काहीतरी त्याला टेन्शन असतं, म्हणून सुद्धा होतं असं। तर अशा व्यक्ती किंवा घरात एखादा खूप आजारी व्यक्ती आहे, सतत आजारी पडतोय, असा व्यक्ती जरी असेल, तसं तर सगळ्यांनीच आपण हे लावून आंघोळ करायला पाहिजे। पण जर काही बाधित व्यक्ती असेल तर त्यांना आवर्जून रोज न चुकता, असं नाही की पौर्णिमा अमावस्यालाच लावा, तुम्ही रोज लावा। तर ते म्हणजे पंचगव्य। पंचगव्य म्हणजे काय, तर गाईच्या 5 द्रव्यापासून ते बनलेलं असतं। एक तर गाईचं शेण असतं, त्याच्यात नंतर गोमूत्र, दूध, दही, तूप हे सर्व एकत्र करून म्हणजे पंचगव्य बनवलेलं राहतं, आणि ते खूप प्रभावी असतं, आपल्याला माहिती वास्तव्य असतं। आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला किती महत्त्व आहे, त्याच्यामुळे गाईच्या ह्या द्रव्यापासून बनवलेलं जे काही पंचगव्य आहे त्याने उद्या सर्वांनी आंघोळ करा। आपण जेव्हा त्याने आंघोळ करतो तर आपलं मन स्थिर राहतं, मनावरले जे काही विचार आहेत, मनातले निगेटिव्ह विचार ते सुद्धा निघून जातात, वाईट विचार तुम्हाला येणार नाही, बाहेरचं काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जातील। फक्त ते आपण जसं दिवाळीच्या वेळेस अंगाला उठणं लावून आंघोळ करतो तसंच सेम आहे ते, त्याची पूड मिळते आणि ती पूड तुम्हाला अंगाला लावायची आणि आंघोळ करायची। अंगाला लावते वेळेस गायत्री मंत्र म्हणा किंवा गोरक्षाचा मंत्र म्हणा, तो कोणताच येत नसेल तर स्वामी समर्थांचा मंत्र म्हणा, आणि अंगाला लावल्यानंतर आंघोळ करा, रोज करा। बाधित व्यक्ती घरात जर असतील तर त्या अशा व्यक्तीनं रोज करावी त्याने आंघोळ, लगेच त्याला फरक पडायला सुरुवात होते। त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही मोठा मुलगा असो मुलगी असो, आपली जी काही संतान असते, त्या व्यक्तीचं औक्षण का करायचं असतं, तर कोजागिरी पौर्णिमा बघा त्या दिवशी आपण भगवान इंद्रांची, त्याच्यानंतर माता लक्ष्मीची, भगवान कुबेरांची, त्याच्यानंतर चंद्राची आपण एकत्रित पूजा करत असतो, आणि ही चारही दैवत पृथ्वी तलावर फिरत असतात। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी
तर त्या दिवशी जो काही प्रभाव असतो माता लक्ष्मीचा, कुबेरांचा, तो खूप जास्त प्रमाणात असतो. त्याच्यामुळे आपण त्यांच्या सेवा करायच्या असतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरातल्या मोठ्या अपत्याची जर औक्षण केलं, मोठ्या संतांची औक्षण जर केलं, तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य लाभत असतं, चांगलं आरोग्य लाभत असतं. त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट, दुःख येत नाही. आणि त्या दिवशी काय करायचं की मोठा मुलगा असो, मुलगी असो, आईने त्याला मस्त आंघोळ घालायची, पंचगव्य वगैरे लावून. त्याच्यानंतर त्याच्या आवडीचे त्याला वस्त्र घालायचे, आवडीचे पदार्थ त्याला खायला करायचे, जे काय त्यांना आवडतं ते खायला करायचं. आणि औक्षण तुम्ही सायंकाळच्या वेळेस, संध्याकाळी पण करू शकता, सकाळी पण करू शकता, कधीही करू शकता. पण मोठ्या मुलगा असो, मुलगी असो, कोणाचंही तुम्ही करू शकतो. फक्त मोठ्या अपत्याची आपण औक्षण करायचं उद्या, न चुकता आवर्जून करा. त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या पण सेवा संध्याकाळी बरोबर 12 वाजता, 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला सेवा करायच्या आहेत. तर त्यांची पण माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे. तर सर्वांनी करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.